आणि महाराष्ट्रातला ओपिनियन पोल ज्याची सर्वाधिक उत्सुकता होती, संपूर्ण महाराष्ट्राची नजर त्याकडे आहे की महाराष्ट्राचा कौल नेमका काय सांगतोय, तो आता झी24 तासच्या हाती आलेला आहे। महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत लोकसभेच्या, त्यात एनडीए मुसंडी मारणार असं दिसतंय। एनडीएला तब्बल 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीच्या पदरी फक्त 3 जागा पडू शकतात असं झी मीडिया आणि मॅट्रिसचा ओपिनियन पोल सांगतोय। नक्कीच थोडक्यात महाराष्ट्रामध्ये थेट लढत आहे ती एनडीए आणि इंडिया अशीच दिसते आहे आणि जे उद्दिष्ट महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित एनडीएनं धरलेलं आहे की अब की बार 40 की पार किंवा 40 प्लस हे जे उद्दिष्ट धरलं होतं ते ओपिनियन पोल मधून साध्य होताना दिसतं आहे। तर इंडिया आघाडीला मात्र 2019 मध्ये ज्या 9 जागा मिळाल्या होत्या त्यात तब्बल 6 जागांची घट होताना दिसतेय। केवळ 3 जागा मिळणार आहेत, इतर मात्र कुणालाच जागा मिळणार नाहीयेत। एनडीएच्या जागांमध्ये वाढ होणारे 38 वरून 45 मध्ये। निश्चित हेमाली, खरं तर 2024 मध्ये एनडीएला खूप मोठा फायदा होताना बघायला मिळतोय।